हॅलो सर्वांना नमस्कार. पाठीमागच्या तासामध्ये आपण यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो हेच नव्हे तर ते सुद्धा हा टॉपिक सुरू केला होता. या टॉपिक मधील पहिला भाग झालेला बाळांनो. या टॉपिक मधील पहिला भाग झालेला आहे. आता बाळांनो, पहिल्या भागात पाहिलं आपण, जर दोन स्वतंत्र वाक्य दिले असतील तर त्यामधील दोन समान भाग आणि दोन वेगळे भाग कसे ओळखावे, दोन समान भागापैकी एक समान भाग कसा काढून टाकावा आणि दोन वेगळे भाग कशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सोने जोडावे हे आपण काल शिकलो. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये एकच एक्झाम्पल देतात, एकच उदाहरण देतात आणि त्या एका उदाहरणामध्ये दोन घटक अँड, ऑर, ॲज वेल ॲज अशा कंजक्शननी जोडलेले असतात. तेव्हा असे दोन घटक नॉट ओनली बट ऑल्सोने आपल्याला जोडायचं. असे काही एक्झाम्पल्स आपण आता पाहूया बाळांनो. बाबू या ठिकाणी तीन एक्झाम्पल्स दिले. या तिन्ही उदाहरणामध्ये एकच वाक्य आहे बाळांनो आणि या एका वाक्यात दोन घटक अँड, ऑर किंवा ॲज वेल ॲज नी जोडलेले आहे. आता बाळांनो, अशा वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा. पहिलं वाक्य, बोथ बॉयज अँड गर्ल्स स्टडी इन दिस लायब्ररी. या ग्रंथालयामध्ये दोन्ही मुले आणि मुली अभ्यास करतात. आता बॉयज आणि गर्ल्स हे दोन घटक नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचा आहे. या दोन घटकापूर्वी बोथ हा शब्द आलाय. बोथ हा बोथ शब्द काढून टाकायचा जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतो. बघा मग, not only boys
but also girls. But also girls study in this library. Not only boys but also girls study in this library. फक्त मुलेच नव्हे तर मुली सुद्धा या ग्रंथालयामध्ये अभ्यास करतात. अगदी सोप्या वेळात इन दिस लायब्ररी. पुढील वाक्य बघा. आय वुड लाईक टू विजिट रेड फोर्ट ॲज वेल ॲज ताजमहल. मला लाल किल्ला त्याचबरोबर ताजमहल यास भेट द्यायला आवडेल. आता रेड फोर्ट आणि ताजमहल हे दोन नाव ॲज वेल ॲज ते जोडले. ते दोन नाव नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचं. I would like to visit not only Red Fort but also the Taj Mahal. I would like to visit not only Red Fort but also the Taj Mahal. We have completed our projects and submitted in time. बाळांनो, या वाक्यामध्ये completed our projects and submitted in time हे दोन कृती आहेत. हे दोन कृती and ने जोडले. हे दोन्ही ऍक्शन्स आपण इथे नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचं. बघा मग, we have not only completed our projects but also submitted in time. कारण अशा प्रकारे जर एकच वाक्य दिले असतील तर त्या एका वाक्यामध्ये दोन घटक नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचं. काही वेळा दोन घटक अँड ने, काही वेळेस और ने, काही वेळेस ॲज वेल ॲज जोडलेले असतात. तेव्हा असे दोन घटक नॉट ओनली बट ऑल्सो आपण त्याच ठिकाणी जोडायचा आहे. ते दोन जोड शब्द आणि ते जोड शब्द काढून टाकायचा आहे. जर दोन शब्दापूर्वी बोथ आला असेल तर तो बोथ शब्द काढून टाकायचा. कारण जे वाक्य घेतला होता 3 वाक्य त्याच्या नंतर एक नियम घ्यावा. एक नियम, जर फक्त एकच वाक्य दिले असते, जर फक्त एकच वाक्य दिले असते, जर फक्त एकच वाक्य दिले असते, जर फक्त एकच वाक्य दिले असते आणि अशा एकाच वाक्यामध्ये आणि अशा एकाच वाक्यामध्ये आणि अशा एकाच वाक्यामध्ये दोन घटक अँड कॉमा और किंवा ॲज वेल ॲज नी जोडले असेल. अँड कॉमा और किंवा ॲज वेल ॲज नी जोडले असेल. ॲज वेल ॲज नी जोडले असेल तर असे दोन घटक त्याच ठिकाणी, तर असे दोन घटक त्याच ठिकाणी नॉट ओनली डॉट डॉट बट ऑल्सो नी जोडावे. नॉट ओनली डॉट डॉट बट ऑल्सो सिंगल चिन्हामध्ये नॉट ओनली डॉट डॉट बट ऑल्सो नी जोडावे. नॉट ओनली डॉट डॉट बट ऑल्सो नी जोडावे. नॉट ओनली डॉट डॉट बट ऑल्सो नी जोडावे. पुढचा नियम घ्या. जर दोन घटकापूर्वी बोथ सिंगल अवतरण चिन्हामध्ये बोथ हा शब्द आला असेल, तर असा शब्द काढून टाकावा. बाळांनो, या नियमांच्या खाली एक्झाम्पल्स लिहून घ्या.
या नियमांच्या खाली तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. काही एक्झाम्पल्स बघा, लिहून घेतला असाल तर आणखी काही एक्झाम्पल्स सोडून दाखवतोय, लक्ष द्या.
मॅम 5 एक्झाम्पल्स दिलो. या एक्झाम्पल्स कडे पहा. ही वॉज रिवॉर्डेड बाय द पोलीस अँड बाय द ज्वेलर. बाय द पोलीस अँड बाय द ज्वेलर हे दोन घटक अँड ने जोडलेले आहेत. असे दोन घटक आपण त्याच ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचे. He was rewarded not only by the police but also he was rewarded not only by the police but also by the jeweler. By ह्या दोन्ही वेळेला he was rewarded not only by the police but also by the jeweler. अशा प्रकारे आपण नॉट ओनली बट चा वापर करू शकतो. 2 नंबरच्या वाक्यात 2 स्वतंत्र वाक्य दिले. या 2 स्वतंत्र वाक्यातील समान आणि वेगळा भाग ओळखा. दे मस्ट बी केप्ट ओनली होम अँड दे मस्ट बी लुक्ड आफ्टर. दे मस्ट बी हा भाग समान आहे आणि हा भाग वेगळा आहे. कर्ता आणि क्रियापद समान आहे, बाकीचा भाग वेगळा आहे. आता 2 समान भागात एक समान भाग घ्या. दे मस्ट बी नॉट ओनली केप्ट होम. They must be not only kept home but also looked after. They must be not only kept home but also looked after. The thoughts and actions of people mold society. Thoughts and actions दोन घटक and ने जोडले. हे दोन घटक याच ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचं आहे. नॉट ओनली द थॉट्स but also actions. Not only the thoughts but also actions of people mold society. बाकीचं आहे तसंच. Not only the thoughts but also actions of people mold society. पुढील वाक्य. He felt rewarded as well as comfortable in the life. रिवॉर्डेड आणि कम्फर्टेबल हे दोन घटक ॲज वेल ॲज जोडलेत. या ठिकाणी आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. ही फेल्ट नॉट ओनली रिवॉर्डेड बट ऑल्सो कम्फर्टेबल इन देयर लाइफ. He felt not only rewarded but also comfortable in their life. It is both right and wrong. यामध्ये right and wrong याच्या पुढे both आले. हा both शब्द जातो बाळाने. right and wrong not only but also जोडायचं. It is not only right but also wrong. It is not only right but also wrong. 5 एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे. लिहून जा पटपट. पटपट लिहून घ्या 5 एक्झाम्पल्स.
ठीक आहे, आता एक्झाम्पल्स लिहून घेतला असाल तर काही एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी घ्या, त्यानंतर आपण नवीन टॉपिक चालू करायचा आहे. माझ्यासोबतच घ्या एक्झाम्पल्स.
7 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. लिहून घ्या 7 एक्झाम्पल्स. पटकन लिहून घ्या. बाळ एक्झाम्पल्स लिहून घेतला असाल तर या ठिकाणी यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो हा टॉपिक संपलेला आहे. 7 एक्झाम्पल्स व्यवस्थित सोडवा. आता आपण नवीन टॉपिक चालू करतोय. त्या धड्याचे नाव आहे यूज ऑफ अनलेस इफ नॉट. हा टॉपिक सुद्धा अत्यंत सोपा आहे. Use of unless and if not. यूज ऑफ अनलेस and if not. कारण या भागामध्ये जर दिलेल्या वाक्यात अनलेस असेल तर त्याऐवजी इफ नॉट वापरायचा. मग जर दिलेल्या वाक्यामध्ये इफ नॉट असेल तर अनलेस वापरायचा. अनलेस याचा अर्थ शिवाय होतो. शिवाय म्हणजेच या शब्दामधून नकार अर्थ व्यक्त होतो. आपण मराठीमध्ये बोलताना बोलतो बघा की तू आल्याशिवाय मी सहलीला जाणार नाही. म्हणजेच काय, जर तू आला नाहीस तर मी सहलीला जाणार नाही. तू मला मदत केल्याशिवाय माझा प्रकल्प पूर्ण होणार नाही. जर तू मला मदत नाही केले तर माझा प्रकल्प पूर्ण होणार नाही. म्हणजेच अनलेस हा जरी पॉझिटिव्ह शब्द दिसत असला त्यामधून नकार अर्थ व्यक्त होतो. मग अशा वाक्यामध्ये इफ नॉट आणि इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेसचा वापर कसा करायचा हे मी इथे दाखवतो. काही लिहून घ्यायची आहे. आपला नियम लिहून घ्यायचा आहे.
या ठिकाणी 3 वाक्य लिहिलं. या तिन्ही वाक्यामध्ये एका वाक्यात अनलेस आहे, तर एका वाक्यामध्ये इफ आहे. 2 वाक्यात इफ आहे, तर एका वाक्यामध्ये अनलेस आहे. बाळ तुम्हाला असं म्हणतात यूज अनलेस किंवा रिमूव्ह इफ, अनलेसचा वापर करा असं तुम्हाला सांगतात. इफ यू डू नॉट वर्क हार्ड यू विल नॉट गेट सक्सेस. जर तुम्ही खूप कष्ट नाही केलं तर तुम्हाला यश मिळणार नाही. बाळांनो, आता यामध्ये इफ आहे, अनलेसचा वापर कसा करायचा. इफच्या ठिकाणी अनलेस द्या. इफच्या ठिकाणी अनलेस. अनलेस हा निगेटिव्ह वर्ड आहे, त्यामुळे ह्या इफ मधील निगेटिव्ह फॉर्म काढून टाकायचा. त्यामुळे ह्या इफ मधील निगेटिव्ह फॉर्म काढून टाकायचा. अनलेस यू वर्क हार्ड, अनलेस यू वर्क हार्ड. डू नॉट हा शब्द जातो, वर्क आहे तसाच, कारण हा अनलेस निगेटिव्ह शब्द आहे, त्यामुळे इफ मधील निगेटिव्ह भाग काढून टाकायचा. अनलेस यू वर्क हार्ड म्हणजे तुम्ही कष्ट केल्याशिवाय, कॉमा द्यायचा, स्वयंविराम आहे तसा, आणि पुढील वाक्य आहे तसं द्यायचं. यू विल नॉट गेट सक्सेस. तुला यश मिळणार नाही. बाळ, आपण फक्त वाक्याची रचना बदलली, दोन्ही वाक्यांचा अर्थ कायम राहील. बघा कसे ते. जर तुम्ही खूप कष्ट केला नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आपण जे वाक्य बदलू, तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. अशा प्रकारे बाळांनो इफच्या जागी अनलेसचा वापर आपण करतो. पुढील वाक्य बघा. अनलेस यू रॅन फास्ट यू वुड नॉट विन द रेस. तू वेगाने धावल्याशिवाय तू शर्यत जिंकणार नाहीस. पुढील वाक्य बघा. तू वेगाने धावल्याशिवाय तू शर्यत जिंकणार नाहीस. आता ह्या वाक्यात अनलेस आहे, अनलेसच्या जागी इफ वापरा. अनलेसच्या जागी इफ वापरा. अनलेस हा निगेटिव्ह शब्द आहे, त्यामुळे इफ वापरल्यानंतर हा भाग काय करायचा, निगेटिव्ह करायचा. हा भाग निगेटिव्ह करायचा. इफ यू डिड नॉट, साधा भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे, त्यामुळे त्याच्यासाठी डिड अँड नॉट. इफ यू डिड नॉट रन फास्ट, स्वल्पविराम. इफ यू डिड नॉट रन फास्ट. डिड का वापरलं, साधा भूतकाळ आहे, निगेटिव्ह करायचा. डिड नॉट रन फास्ट. मग पुढील वाक्य आहे तसंच. You would not win the race. You would not win the race. बघा परत सांगतोय. अनलेसच्या जागी इफ वापरलं, हा भाग निगेटिव्ह केला, साधा भूतकाळ आहे त्यामुळे डिड घेतला. इफ यू डिड नॉट रन फास्ट कॉमा यू वुड नॉट विन द रेस. ओके. तर तिसरे वाक्य बघा. इफ यू स्टडी वेल यू विल गेट गुड मार्क्स. जर तू चांगला अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क मिळतील. म्हणून इफचा क्लॉज पॉझिटिव्ह, इफचा क्लॉज होकार अर्थ आहे. आता इफच्या जागी अनलेस वापरल्यानंतर निगेटिव्ह होणार, त्यामुळे पुढील क्लॉज निगेटिव्ह करायचा, कारण दोन्ही वाक्यांचा अर्थ कायम राहायला पाहिजे. इफच्या जागी अनलेस वापरतो. अनलेस यू स्टडी वेल, अनलेस यू स्टडी वेल कॉमा तू चांगला अभ्यास केल्याशिवाय तुला चांगले मार्क्स मिळणार नाही. यू विल नॉट गेट गुड मार्क्स. You will not get good marks. Unless you study well, you will not get good marks. अशा प्रकारे जर वाक्य इफचं वाक्य होकारार्थी असेल तर पुढील क्लॉज नकारार्थी करायचं. अगदी हा भाग सोपा आहे. इफच्या जागी अनलेस आणि अनलेसच्या जागी इफ वापरायचा. या वाक्यांच्यासाठी प्रथम नियम घ्या. आणखी काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी घेणार आहे. प्रथम नियम घ्या. पहिला नियम या भागामध्ये, या धड्यामध्ये म्हणा, या धड्यामध्ये स्वल्पविराम, या धड्यामध्ये स्वल्पविराम
दिलेल्या वाक्यामधील इफ ऐवजी अनलेस इफ आणि अनलेस सिंगल आउट तर चिन्हामध्ये घ्या. इफ ऐवजी अनलेस व अनलेस ऐवजी इफ वापरायचे असते व अनलेस ऐवजी इफ अनलेस आणि इफ सिंगल आउट तर चिन्हामध्ये घ्या. अनलेस ऐवजी इफ वापरायचे असते फुल स्टॉप. त्यामध्येच त्याच नियमात अनलेस या शब्दामधून नकार अर्थ व्यक्त होतो. अनलेस सिंगल उत्तरण चिन्हामध्ये अनलेस या शब्दामधून नकार अर्थ व्यक्त होतो. अनलेस या शब्दामधून नकार अर्थ व्यक्त होतो. अनलेस सिंगल उत्तरण चिन्हामध्ये अनलेस या शब्दामधून नकार अर्थ व्यक्त होतो. पुढील नियम. जर दिलेल्या वाक्यामध्ये इफ असे इफ सिंगल उत्तर चिन्हामध्ये तर त्याऐवजी अनलेस लिहावे. त्याऐवजी अनलेस लिहावे व त्यामधील नकार काढून टाकावा. व त्या वाक्यामध्ये नकार काढून टाकावा. पुढचा नियम. अनलेस सहित पहिले वाक्य लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यावा. अनलेस सहित पहिले वाक्य लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यावा व त्यापुढे दुसरे वाक्य आहे तसेच लिहावे. फुल स्टॉप. पुढचा नियम. जर दिलेल्या वाक्यामध्ये अनलेस असेल अनलेस सिंगल उत्तर चिन्हामध्ये तर त्याऐवजी इफ लिहून इफ सिंगल उत्तर चिन्हामध्ये तर त्याऐवजी इफ लिहून ते वाक्य नकारार्थी बनवावे. पुढचा नियम. इफ सहित पहिले वाक्य लिहून इफ सिंगल उत्तर चिन्हामध्ये स्वल्पविराम द्यावा. व त्यापुढे दुसरे वाक्य आहे तसेच लिहावे. शेवटचा नियम. जर इफ चे उपवाक्य होकारार्थी असेल इफ सिंगल उत्तर चिन्हामध्ये जर इफ चे वाक्य होकारार्थी असेल तर पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. पुढील उपवाक्य नकारार्थी बनवावे. या नियमांच्या काही 3 एक्झाम्पल्स सोडून दिलेले आहेत. हे 3 एक्झाम्पल्स
लिहून घ्या. पटपट लिहा बाळा. बरं झालं असेल तर अजून एक वाक्य घेतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. Unless he invites me, I won't attend the party. I won't attend the party. Unless he invites me, I won't attend the party. बाळांनो, या वाक्यामध्ये unless आहे. unlessच्या जागी लक्ष द्या इकडे. unlessच्या जागी if वापरा. unlessच्या जागी if. हे वाक्य नकारार्थी करायचं आहे. डज नॉट साधा वर्तमान काय आहे? क्रियापदास यस प्रत्यय लागलेला आहे. unless he does not invite me, स्वल्पविरा, I won't attend the party. तो मला invites मध्ये invite हा शब्द राहिला. if he does not invite me, comma, स्वल्पविराम आहे तसा I won't attend the party. I won't attend the party. पहिल्या वाक्याचं बघा. तू मला आमंत्रण दिल्याशिवाय मी पार्टीला हजर राहणार नाही. जर तो मला आमंत्रण देत नसेल, दिला नाही तर मी त्याच्या पार्टीला हजर राहणार नाही. दोन्ही वाक्यांचा एकच होतो. एक वाक्य लिहून घ्या.
लिहून झाला असेल एक लक्ष द्या. पुढच्या तासामध्ये आपण यामधील आणखीन काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स पाहूया. पण तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की हाच भाग मेक इट निगेटिव्ह आणि मेक इट अफर्मेटिव्ह असं सुद्धा विचारतात. मग अशी मी सांगताना विसरलो. कारण हे वाक्य होकारार्थी अनलेस जरी नकारार्थी असेल, नकारार्थी एक मिनिट नाही सॉरी, जर सॉरी मॅम की ह्या वाक्यामध्ये नकारार्थी होकारार्थी विचारू शकत नाही, कारण दोन्ही वाक्य नकारार्थी आहे. यामध्ये पण उंट आहे आणि ह्यामध्ये पण उंट आहे. की तुम्हाला पाठीमागे जो टॉपिक शिकवलो रिमूव्ह टू यू सो दॅट, त्यामध्ये मेक इट अफर्मेटिव्ह आणि मेक इट निगेटिव्ह विचारतात. त्या टॉपिकमध्ये दोन्ही वाक्यामध्ये नॉट असतोच, त्यामुळे दोन्ही वाक्य शक्यतो नकारार्थी असतात. आपण या टॉपिक मधील अजून काही एक्झाम्पल्स पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. त्यानंतर हा टॉपिक संपेल. ठीक आहे. थँक्यू.